आषाढी एकादशी निमित्ताने राज्यभरातून विविध देवस्थानांच्या पालख्या पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघाल्या आहेत। आषाढी पूर्वीच पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली असतानाच पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शनाच्या काळ्या बाजाराचा प्रकार समोर आलाय। हा प्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनही आता सरसावला असल्याचं दिसून आले। अशातच माजी व्यवस्थापकांसोबत पोलिसांची बाचाबाची झाली। गृहिणींसाठी, हॉटेल व्यावसायिकांसाठी व केटरर्ससाठी खुशखबर। आता पंढरपूर तालुक्यात मिळेल तयार आयता सोललेला दर्जेदार लसूण। पाला सोललेला असल्यामुळे वजनात वाढ व सोलण्यासाठीच्या वेळेची बचत, कामगारांचा खर्च वाचतो। बाजार भावापेक्षा कमी दरात प्रति किलो फक्त 200 रुपये। जास्त घेतल्यास किंमत आणखी कमी होईल। विवाह सोहळा आदी समारंभांसाठी अतिशय उपयुक्त। घरपोहोच सेवा मोफत। ऑर्डर देण्यासाठी लगेच कॉल करा। आमचा पत्ता आनंद सुपर मार्केट, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। मोबाईल नंबर 9860 40 66 07 8830 77 18 07। व्हीआयपी गेटवर माजी व्यवस्थापक काही भाविकांना घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अडवलं। नागरिकांनी त्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय। तसेच व्हीआयपी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कारही केलाय। दरम्यान आता मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी परिपत्रक काढून दर्शनाचा काळा बाजार रोखण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं समजतंय। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड श्री विठ्ठल दर्शनासाठी काही भाविकांना व्हीआयपी गेट येथून घेऊन जात होते। यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं। व्हीआयपी गेटवरील संबंधित पोलीस कर्मचारी आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील पूर्वाश्रमीचे व्यवस्थापक यांच्यात बाचाबाची झाली। विठ्ठलाच्या दरबारातच बालाजी पुदलवाड यांना पोलिसांनी अडवल्यानं शहरात चांगलीच चर्चा रंगली। बालाजी पुदलवाड यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे 7 वर्षे व्यवस्थापक म्हणून काम पाहिले आहे। त्यानंतर व्हीआयपी गेटवर बालाजी पुदलवाड यांना अडवून पोलिसांनी दर्शनासाठी घुसखोरी होऊ दिली नाही। नागरिकांनी या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर व्हीआयपी दर्शन रोखणाऱ्या पोलिसांचा सत्कारही करण्यात आलाय।